या आजच ठेचायला पाहिजे। राज्य सरकारला आव्हान वाटतं तर आव्हान म्हणून घ्यावं। हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? कसला पर्याय नकोच आहे ना। कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीची धोरण आहेत काही। महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये। आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील। म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना। ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे। उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। या आजच ठेचायला पाहिजे। कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल। ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात म्हणून पहिलीपासून शिकायची। तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झाले? भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासलं जात आहे। प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या जडणघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे। महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे। अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या भाषांची राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे। पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही। आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही। महाराष्ट्रावरती हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र संघर्ष अटळ आहे। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का? या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा। त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम आहे असं काही नाही, पण त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे। सरकारकडे योजनांसाठी पैसा शिल्लक नाही। मराठी तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। कर्जमाफी करून असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही। त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताचे महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे। जेव्हा सांगण्यासारखे किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो। अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत। बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशीच हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारं पेटून उठतील, पण इथल्या राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपून घेतात, म्हणून ही सक्ती केली जात आहे। बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही, परंतु आम्हाला त्याच्याशीही देणं घेणं नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही। पुन्हा आजच सांगतोय, महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपून घेतलं जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना। मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा टाळू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घ्यावा।
घेण्याचे आदेश द्यावे. महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोठा वाद सुरू आहे. आता या वादात विचित्र ट्विस्ट आलेला आहे. मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केलेली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणारच नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही अशी ठाम भूमिका मनसेने घेतलेली आहे. मुंबईच्या भांडूप परिसरात असलेल्या गुरु नानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक. अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन देण्यात आले. शाळेच्या बाहेर पोलिसांना कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. राज ठाकरेंनी राज्यातील मराठी शाळांमध्ये हिंदीची सक्ती नको असं रोखठोक मत व्यक्त केलेलं आहे. जर हिंदी सक्ती केल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. भांडूपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्री करणाऱ्यांना दुकानात जाऊन 1ली ते 4थी पर्यंतचे पुस्तके पुस्तक विक्रीसाठी आणल्यास त्यांची विक्री करू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतरही हिंदीच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तके जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिलाय. 1लीपासून हिंदी सक्ती केल्यास त्यांचे राज्यभरात पडसाद दिसतील असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय. तसेच राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याचीही भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतलेली आहे. सरकार आडमार्गानं हिंदी सक्ती करतंय त्याला मनसे स्टोकाचा विरोध करणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केलेला आहे. 1लीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधी मांडली होती. आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्राची आठवण करून देत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मोदी शहाच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी विचारत शाळा हिंदी सक्ती कशा करतात तेच बघतो असं आव्हान समजायचं तर समजा असा इशाराच राज ठाकरे यांनी दिलेला आहे. उत्तरेतील लोकांना संस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा असा आरोप राज ठाकरे यांनी केला. IS लॉबीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील मराठी प्रेमींनी आवाज उचलावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे. तर खरंच महाराष्ट्रात हिंदी सक्ती व्हायला पाहिजे का? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आवर्जून कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.